मुंबईमध्ये डॉक्टर गौरी पालवे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. असून या प्रकरणावर राजकीय, सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी असलेल्या गौरीने शनिवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी अनंत गर्जे हा वरळी पोलीस ठाण्यात हजर झालाय. आज तिचे पार्थिव नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी गावकऱ्यांची, नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांचा आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता. पार्थिवासमोर ओरडत त्यांनी, "जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या, श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका," अशी भावना व्यक्त करून हंबरडा फोडला. त्यांच्या या वेदनादायी उद्गारामुळे उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू आले. दरम्यान पूर्ण परिस्थिती तणावात होती, कारण गौरी गर्जे यांचं पार्थिव अनंत गर्जे यांच्या घरापुढे आणलं होतं आणि त्यांच्या घरापुढेच त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यात आला. गौरी गर्जे यांचा विवाह त्यांच्या वडिलांनी फेब्रुवारी 2025 साली अगदी मोठ्या थाटामाटात अनंत गर्जे यांच्यासोबत करून दिला होता. परंतु लग्नाच्या काही दिवसातच गौरी गर्जे यांना अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली. त्याच्यामध्ये कडाक्याची भांडणं होत होती, परंतु काही ठोस पुरावा नव्हता आणि घराचं शिफ्टिंग करत असताना गौरी गर्जे यांना अनंत गर्जे यांच्या विरुद्ध पुरावा सापडला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. याच्यातून गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आणि आता अनंत गर्जे हा पोलिसांच्या ताब्यात आहे. गौरी गर्जे यांच्या वडिलांचा आक्रोश अगदी हृदय पिळवून टाकणारा होता. आईचा तर हंबरडा फोडून श्वास गुदमरला होता. का तर आपली सोन्यासारखी लेक एका नराधमामुळे आत्महत्या केली आणि आपल्याला परकी झाली. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा.